श्री गणेशांचा जन्म जो चतुर्थीला आहे ना, ही चतुर्थी अतिशय फलदायी आहे. हे व्रत जो करेल ना त्याच्या संपूर्ण मनोकामना पूर्ण होतील. पण जसं त्या ठिकाणी शिवमहापुराणामध्ये त्या व्रताची विधी जशी सांगितली त्या पद्धतीनं केली तर बरोबर आहे ना. हां, पदार्थ खूप तुम्हाला चांगले वाढले ताटामध्ये, पण प्रत्येक पदार्थाची चव एक असते का वेगळी वेगळी? हां, मग मला सांगा, आपल्या घरच्याने एवढं सुंदर पदार्थ केले, हो तुमच्या आवडीचं मी सगळं केलं बरं का, मी आज फार प्रसन्न आहे का तुमची पगार झाली म्हणून. हां, आज मी फार खुश आहे, तुमची पगार झाली ना आज म्हणून तुमच्या आवडीचं सगळं काही केलं बघा. एवढ्या भाज्या केल्या, एवढ्या सुंदर भाज्या केल्या. हां, खा बरं का आणि मला सांगा स्वयंपाक कसा झाला. का असतं माहिती आहे का, माता मावळी एवढा सुंदर स्वयंपाक करतात ना, आणि त्यांचं जर वर्णन केलंच नाही ना की तुम्ही खूप सुंदर स्वयंपाक केला, छान केला बरं का, आणि असं जर म्हणलं नाही ना तर त्यांना करमतच नाही. का आम्ही एवढं अगदी अगदी कष्टानं स्वयंपाक केला, मनातून स्वयंपाक केला, प्रेमानं केला, आणि कोणी नावच घेतलं नाही, नाराज होतात. म्हणून म्हणावं लागतं वा वा क्या बात आहे, काय भाजी झाली, काय सुंदर भाजी केली, बरं वाटतं, जरा समाधान वाटतं. आवडलं बाबा, त्यांना आवडीनं करत असतात. मला सांगायचं काय की ज्या पद्धतीनं शिवमहापुराणानं जे व्रत करायला आपल्याला सांगितलं मायबाप तसं आपण करावं. जसं पदार्थामध्ये प्रत्येक पदार्थाची जी चव आहे ती वेगळी वेगळी असते, बरोबर आहे ना, बोलत चालेल ना, बरोबर आहे की नाही. मग मला सांगा, प्रत्येक पदार्थाची चव जर आपल्याला चाखायची असेल, घ्यायची असेल, तर सगळी एकत्र करून खाल्ल्यावर कळेल का वेगळं वेगळं खाल्ल्यानंतर? एकत्र करून, मग वेगळे वेगळे करून खावं लागेल. जसं त्यांनी वाढलं मायबाप, मातोश्री एवढं सुंदर वाढतात ना, भात एका बाजूला, पोळी एका बाजूला, अगदी साधं वरण एका बाजूला, असं सुंदर अगदी ताट सजवतात. त्याला सुगरण असं म्हणतात. मातोश्रीनं स्त्रियाने सुगरण असावं, स्वयंपाक छान येत असावा. आणि ताट भरत असताना सुद्धा ती पद्धत, पोळी कशी ठेवावी, भात कोणत्या बाजूला ठेवावा, मीठ कोणत्या बाजूला असावं, पाणी कोणत्या बाजूला असावं, पोळी कशी ठेवावी, पोळीमध्ये सुद्धा म्हणजे सोयची म्हणा, उलटी म्हणा, असं आहे बरं का. हे मला माहिती नव्हतं ना, एका ठिकाणी मला लक्षात आलं. म्हणून त्या ठिकाणी ती सुद्धा पद्धत मातोश्रींना माहिती पाहिजे. आणि खाण्याची पद्धत, जसं तुम्हाला वाढण्याची पद्धत माहिती आहे तसं खाण्याची पद्धत सुद्धा खाणाऱ्याला माहिती पाहिजे. माणसाला जनरल नॉलेज असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बाहेर फिरायचं असेल ना, समाजात कसं राहावं लागतं, कसं बोलावं लागतं, कसं जेवावं लागतं, कसं बसावं लागतं, हे सगळं माहिती असणं फार महत्त्वाचं आहे. याकरता बाहेर फिरावं लागतं, चांगल्या माणसात राहावं लागतं. कोणाचं स्वागत, अतिथीचं स्वागत कशा प्रकारचं झालं पाहिजे, हां, ही माहिती असणं मानवाला, हे माणसाची माहिती आहे, आणि ही माहिती आपण करून घेतली पाहिजे. माहिती, जनरल नॉलेज अतिशय महत्त्वाचं आहे. शिक्षणासोबत या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, अत्यंत महत्त्वाच्या आहेत. म्हणून त्या ठिकाणी आज जे व्रत श्री गणेशाला सांगतात, हे गणेशा, रमा नावाची जी चतुर्थी येते त्या चतुर्थीला हे व्रत करायचे. कसं करायचं आहे का, आता सकाळी लवकर उठायचं आहे, ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून त्या ठिकाणी ब्राह्मण देवाला बोलवायचं आहे घरी, आणि बोलल्यानंतर त्यांना ध्रुवाचं पूजन करायला लागायचं. ध्रुवा म्हणजे माहिती आहे ना, हां, रात्रीचा जो प्रथम प्रहर आहे, प्रथम प्रहर माहिती का रात्रीचा का नाही? रात्रीचा प्रथम प्रहर कोणता आहे? रात्रीचे किती प्रहर आहेत? हां, 4. तर प्रथम प्रहर कोणता आहे? क्या बात आहे, वाह. 6 ते 9 हा प्रथम प्रहर आहे, 9 ते 12 हा दुसरा प्रहर आहे, 12 ते 3 हा तिसरा प्रहर आहे, आणि चौथा 3 ते 6 हा चौथा प्रहर आहे. सर्वात उत्तम प्रहर मानला गेला तो ब्रह्ममुहूर्त. कोणता? 3 ते 6 हा ब्रह्ममुहूर्त आहे. त्यामध्ये ऋषी योगी हे जागत असतात, आणि 9 ते 12 या प्रहरामध्ये भोगी जागत असतात. आणि नाही, 9 ते 12, 12 ते किती, नाही नाही बरोबर का,
6 ते 9 आणि 9 ते 12 आणि 12 ते 3 याच्यामध्ये रोगी जागत असतात. 12 ते 3 मध्ये चोर का? हां, 12 ते 3 चोर बी सांगितलं आणि 12 ते 3 रोगी बी सांगितले. बरोबर आहे, 12 ते 3 चोराचाच टाईम येतो. हां, पण शास्त्रानुसार ते रोगी सांगितलं, रोगी जागत असतात. आणि त्यातला जो अगोदरचा प्रहर आहे त्यामध्ये भोगी सांगितलं माईबाप. पण जो 12 ते 3 आहे तो वर्ज्य प्रहर आहे, वर्ज्य. त्यामध्ये काहीच करायला सांगितलं नाही. बरोबर आहे ना? काहीच करू नका. पण तरीही शास्त्राने सांगितलं त्या वर्ज्य प्रहारामध्ये तुम्ही जर एखादा अभ्यास करत असेल, एखादं व्रत करत असेल, एखादी पूजा करत असेल, तर चारही व्रतापैकी, चारही मुहूर्तापैकी ते श्रेष्ठ ठरले जातं मायबाप, श्रेष्ठ ठरले जातं. म्हणून आपल्याला महत्त्वाचं आहे ब्रह्ममुहूर्त आणि प्रथम प्रहर चतुर्थीला. कोणता? 6 ते 9. तर असं सांगितलं जो प्रथम प्रहर आहे चतुर्थीसाठी, ऐका, त्या प्रथम प्रहरामध्ये स्नान करायचं आहे. बरं का? चतुर्थी धरणारे स्नान करायचं आणि त्या ठिकाणी सुंदर मातीची गणेशाची मूर्ती बनवायची आहे. आणि त्या ठिकाणी मातीपासून म्हणा विविध प्रकाराने बनवू शकता, असं काही नाही आहे. आणि सुगंध चंदन म्हणा, फूल म्हणा, त्या ठिकाणी त्या फुलाने पूजा करायची आहे. ज्या द्रुवा तुम्ही आणणार आहेत त्या द्रुवा एकतर 108 असाव्या, नाही मिळाल्या तर 21 असाव्या. पण ध्रुवाची जी साईज आहे का, एकतर आपल्या काय सांगितलं आहे की ज्या ध्रुवाला मूळ नाही, मुळ्या ज्या असतात, आपण काही काही असं मुळ्या सगळं तोडतात ना, तर ते मूळ नसावं ध्रुवाला, ती गाठ नसलेली ध्रुवा गणपतीला चालते. एकतर त्या ठिकाणी जो यजमान आहे, जो यजमान त्या ठिकाणी गणेशाची पूजा करणार, त्या यजमानाचं जे मधलं बोट आहे त्या मधल्या बोटाच्या एकतर उंची इतकी असावी, नाहीतर किती साईज सांगितली, 12 बोटं सांगितले. जे मधलं बोट आहे अशी 12 बोटं सांगितली. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, अशी लांब नाही, आडवे बोटं, अशी 12 बोटा इतकी लांब ती ध्रुवा असावी त्या यजमानाच्या. त्याच्या कमी नसावी. जेवढी लांब असली तेवढी त्या ठिकाणी फलदायी सांगितली. पण एकतर 108 असावी, नाहीतर 21 असावी, असं सांगितलं मायबाप. मग 12 बोटं असावी. आपले हे बोट मोठ 4 1 4, 4 2 8, 4 3 12 एवढी अंतर असावं, त्या एवढी लांब असावी, असं हे शिवमहापुराणाने ही विधी सांगितली मायबाप. पण त्यानंतर ब्राह्मण देवताला बोलवायचं आहे आणि ब्राह्मण देवता त्या ठिकाणी मीठ राहील, मीठ नसलेलं असलं अन्न त्यांना भोजन द्यावं. त्या दिवशी मीठ खायचं नाही. चतुर्थीच्या दिवशी काय खायचं नाही? हां, मीठ खायचं नाही. मीठ नसलेलं अन्न तयार करायचं. हे काय, हे जे व्रत आहे ना, हे 1 महिन्याचं नाही, 2 वर्षाचं नाही, 3 वर्षाचं नाही आहे. शिवमहापुराणानं या व्रताची विधी फक्त 1 वर्ष सांगितलं. किती वर्ष? 1च वर्ष करा, 1च वर्ष करा. पण या पद्धतीनं करा मायबाप. हर हर, जरा जोरात म्हणा, हर हर. आणि त्या ठिकाणी व्रताची सांगता चतुर्दशीला करायची. एक कलश स्थापन करायचा, एक मूर्ती करायची आणि स्थापना करायच्या वेळेस, सांगता करायच्या वेळेस 2 मुलं बोलून घ्यायचे ब्रह्मचार्याचे. किती? 2 मुलं. त्यांना वस्त्र अलंकार द्यायचे, त्यांना जेव घालायचं आहे, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आणि त्या ठिकाणी श्रद्धापूर्वक केलेली मूर्ती त्या ठिकाणी गंगेमध्ये त्या ठिकाणी विसर्जित करायची. नारदा, या प्रकारे जो कोणी हे गणेशाचं व्रत करेल, कोणतीही मनोकामना असेल त्याची पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. हे कोण सांगते? भगवान शंकर देवादिदेव महादेव. म्हणून श्री महादेव म्हणतात, हे गणेशा, तू सुख करता, तू दुःख हरता, तुझे करता आणि करविता. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा, जरा जोरात म्हणा, गणपती बाप्पा.
मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा हर हर. सुंदर आशीर्वाद सर्वांना दिले मायबाप. इकडे ब्रह्मदेवाला नारदानं प्रश्न केला की हे तात, हे प्रजानन, हे सुंदर गणेशांचं चरित्र मला तुम्ही ऐकलं, एवढा आनंद झाला मला. पण आता अजून काहीतरी त्या ठिकाणी गणेशानं खूप चरित्र केलं, तेही चरित्र मला ऐकण्याची उत्कंठ आहे, आशा आहे, तळमळ आहे. ब्रह्मदेव म्हणतात, नारदा वा वा क्या बात आहे, खरं तू तर माझा मानसपुत्र शोभतोय. काय सुंदर प्रश्न केलास रे, एक एक जाणून घेण्याचा तो प्रयत्न करतोय. मायबाप, श्रोत्यांना सुद्धा कथा अशी ऐकली पाहिजे ना, जसं तुम्ही मला सकाळी सगळ्या प्रश्नाची उत्तर दिली मायबाप. मला वाटत नव्हतं, शंका होती कोणाच्या कालची कथा लक्षात नसेल, पण संपूर्ण तुम्ही काल कार्तिकीचे चरित्र हे संपूर्ण तुम्ही सांगितलं शिवाभाऊ. चरित्राचा प्रत्येक प्रश्न मी त्यांना विचारलाय, सखोल प्रश्न विचारले, पण सर्व श्रोते मायबापानं माझ्या या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं मायबाप. धन्य आहात तुम्ही, धन्य आहात. मी सांगितलं ना, माझ्या या कथेच्या प्रवासामध्ये हे पहिल्यांदा एवढी चाणक्य श्रोते मी पाहतोय. कारण कालचं चरित्र लोक इथंच ठेवून जातात, घरी मोकळं होऊन जातात, पण इथली श्रोते, पुरुष मंडळ, मातोश्री सर्वांनी एवढे अवघड प्रश्नाचे उत्तर तुम्ही दिलेत. वा वा, ऐकताय तुम्ही, श्रवण इंद्रिय तुमचे तेज आहेत मायबाप. ऐका आता हे चरित्र. गणेशानं या जगासमोर फार मोठा आदर्श ठेवला मायबाप. कोर चरित्र आहे. गणेशानं खरं तर हे जे चरित्र निर्माण केलं ना मायबाप, हे आपल्या समाजासाठी केलंय, आपल्याकरता केलंय. फार मोठा आदर्श आपल्याला गणेशाने या चरित्रातून मिळवून दिला आहे, आणि तो आदर्श घेण्याचं आपण काम केलं पाहिजे. खरं तर हे जे चरित्र आहे हे तरुणाकरता चरित्र आहे, तरुण मंडळीकरता चरित्र आहे. नुसतं चरित्र महत्वाचं नाही आहे, पण गणेशानं या चरित्रातून जो महान आदर्श आपल्या जगासमोर ठेवला ना, तो आदर्श आपल्याला घ्यायचा आहे. ऐका मायबाप, हे नारदा, एक षडानन, षडमुख श्री कार्तिक स्वामी, हे दोघही गणेश आणि दोघही मोठे होऊ लागले, चालू लागले, बोलू लागले. पण एक दिवस दोघाच्याही मनात, माता पार्वती आणि भगवान शंकराच्याही मनात असं वाटत होते, लेकरं मोठं होऊ लागले आणि आता लग्न व्हायला पाहिजे. म्हणून दोघांना खेळत असताना पाहून भगवान शंकर आणि माता पार्वती दोघा लेकराकडे पाहत होते, आणि मनात त्या ठिकाणी शंका उत्पन्न झाली, विचार उत्पन्न झाले की लग्न करावं आपण लेकरायचं. कोणत्याही आई वडिलाच्या मनामध्ये लेकरं मोठी होऊ लागले की लग्नाचे विचार येतात, पण हे विचार आई वडील लेकरापर्यंत जाऊ देत नाही जाऊ देत. माईबाप आज हे विचार श्री त्या ठिकाणी भगवान शंकर माता पार्वतीच्या लग्नात मनात आल्यानंतर भगवान शंकर माता पार्वतीला म्हणतात, आणि माता पार्वती भगवान शंकरला म्हणते, अहो खरं तर मला असं वाटतं की सुनबाई यावं घरी. कारण कोणालाही वाटतं आईला सुनबाईची फार हवस असते, मग तिनं शिव्या दिल्या तरी चालतं. माईबाप पण सुनबाई आवडते. आणि एक सांगू का, सुना चांगलेच असतात रे. आपण जसं त्यांच्याशी वागू ना तसं माणूस असतं, लक्षात ठेवा. आपल्या स्वभावावर बाकीचे माणसं डिपेंड असतात. माणसं वाईट नाही आहे, माणसं खूप चांगली आहे. त्यापेक्षा माणसाला वाईट म्हणण्यापेक्षा आपले गुण चांगले असावे, आपलं बघणं चांगलं असावं, आपलं बोलणं चांगलं असावं. तुमचं जर बोलणं चांगलं असेल ना, तुमचं वागणं चांगलं असेल, तुमच्याकडे प्रेम भरभरून असेल, तर प्रेम जर द्याल तर प्रेमच मिळेल मायबाप. लक्षात ठेवा. सुनावर प्रेम कराल ना तर सून प्रेमच करेल. या जगाची रीत आहे. जे द्याल ना तुम्ही, तुमची वस्तू महत्वाची आहे. तुम्ही का देताय, का बोलताय, त्याचं प्रत्युत्तर येत असतं. लक्षात ठेवा. कोणाला दोष देऊ नका, हा असा आहे तो तसा आहे. प्रेम कराल ना तर 100% तुम्हाला प्रेमच मिळेल. माणसं खूप चांगली जगामध्ये. म्हणून प्रत्येक व्यक्तीला जर प्रेमानं बोलत राहिलं ना, प्रेमानं व्यवहार करत राहिला मायबाप, जगातला तुमचा कायमचा शत्रुत्व नाही सवय. लक्षात ठेवा. म्हणून बाहेरचे शत्रू उत्पन्न केल्यापेक्षा अंतःकरणातले शत्रू पहिले मारून टाकावे. काय शत्रू बाहेर नाही आहे. जग जे वाईट दिसतं ना आपल्याला, त्याचं कारण आहे आपलं अंतःकरण मलिन झालंय मायबाप. म्हणून तर हे सगळे, हे असा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे. कोणी कसंच नाही आहे.
पहिलं जग वाईट या कारणाने दिसतंय, कारण आपल्या मनात ते अंतःकरण बलीन झालेलं असतं, वाईट भरलेलं आहे, म्हणून जग सगळं वाईट दिसतं मायबाप. पहिलं आपलं अंतःकरण शुद्ध करा, निर्मळ करा, प्रेमळ करा, जग सगळं सुंदर दिसेल मायबाप. तुम्हाला फार सुंदर दिसेल. जग खूप सुंदर आहे, माणसं खूप चांगली आहे. पहिलं आपल्याला सुधारण्याचे प्रयत्न करा आणि नंतर जगाचं नंतर पहा. पहिलं आपल्यावर संस्कार करा मायबाप. पहिलं त्या ठिकाणी संस्कार आपल्यावर करावं, मार्गदर्शन आपल्यावर करावं, शिस्त आपल्याला लावावी. बस जगाची शिस्त आपोआप दिसते. म्हणून कोणाला कधी वाईट म्हणायचं नसतं. हर हर, जोरात म्हणा ना, हर हर. शत्रुघ्नाला रामचंद्राचं चरित्र तुम्ही ऐकलंय. काय नाव होतं? शत्रुघ्न. शत्रुघ्न. मला सांगा, शत्रुघ्न म्हणजे त्याने शत्रू मारत गेला होता का म्हणून शत्रुघ्न नाव ठेवलं होतं का? नाही मायबाप. शत्रुघ्नानं बाहेरचे शत्रू मारले नव्हते, शत्रुघ्नानं आतले शत्रू मारले होते. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर. हे आतल्या शत्रूमुळं बाहेर शत्रू आपल्या सगळे दिसत असतात. म्हणून आतले शत्रू पहिले नायनाट करा, आणि ते शत्रू मारण्याचं शस्त्र म्हणजे भगवंताचं नाम, आणि त्या ठिकाणी सत्संग आहे मायबाप. संतांची संगत आहे आणि सद्गुरूची कृपा असावी लागते. आपोआप मेले जातात. हा बस, हे फार महान औषध आहे मायबाप. आणि हे जे औषध ना शिवमहापुराण, हे आपला जो रोग आहे तात्पुरता नाही आहे, पण मुळापासून नाहीसा करत आहे. मुळापासून नाहीसा करतं मायबाप. एवढी प्रबल शक्ती माझ्या शिवमहापुराण कथेमध्ये, भोलेनाथांच्या कथेमध्ये आहे. हर हर, हर हर. म्हणून त्या ठिकाणी सून मिळावे, सून मिळावे, सून मिळावे. पण हे जे दोघांचं बोलणं आहे ना, श्री गणेशाला आणि कार्तिकेला समजलं. दोघेही धावत आले. आई, माते, मला अगोदर लग्न करायचं. कार्तिक स्वामी मला अगोदर करायचं, मला अगोदर, मला अगोदर. एक महाबली आहे आणि एक बुद्धिमान आहे, लक्षात ठेवा. महाबली कोण आहे? हा, बोला ना पुरुष मंडळ. वाह. आणि बुद्धिमान गणेशजी आहे. एक महाबली आहे आणि एक बुद्धिमान आहे. बघा आता बलाचं आणि बुद्धीचं काय साम्य आहे. श्रेष्ठ कोण आहे? बल आहे का बुद्धी आहे? आता इथे तेही श्रेष्ठ होतं मायबाप. कोणाकडे नुसतं ताकद असते आणि कोणाकडे बुद्धी असते. पण श्रेष्ठ बुद्धी आहे का श्रेष्ठ बल आहे? इथे 5 चरित्रातून फार सुंदर आपल्या लक्षात येत आहे. एक महाबलवान तो कार्तिकी आहे आणि बुद्धिमान श्री गणेश आहे. दोघांनाही त्या ठिकाणी माता पार्वतीकडे जावं, नाही मी लग्न करणार आहे, मी लग्न करणार आहे. दोघांचा वाद सुरू झाला. माता पार्वती आणि भगवान शंकर एकमेकाकडे पाहतात. लेकराचे तर भांडणं लागले. काय करावं? लग्न तर करायचंय, मग काय करावं? मग भगवान शंकरांनी माता पार्वतीने एक युक्ती काढली. काय? की जो कोणी पृथ्वीला त्या ठिकाणी एक प्रदक्षिणा मारून येईल त्याचं अगोदर लग्न करण्यात येईल. हा, एक काहीतरी निमित्त पाहिजे ना, काहीतरी निमित्त पाहिजे, म्हणजे वाद होणार नाही दोघांमध्ये. आई वडिलाचं असंच असतं. म्हातारपण झालं का बस कोणी नाराज होता कामा नाही. आणि म्हातारपणी काही गोष्टी गुपितही ठेवावं लागतात, लक्षात ठेवा. लेकरासमोर सगळंच उघडं नका करा जाऊ. हा युग बदललेला आहे. काही गोष्टी जर दोघांचं साम्य ठेवायचं असेल, एकत्रितपणा ठेवायचा असेल तर गुपित काही गोष्टी ठेवा. कारण माणसाला म्हातारपण आल्यानंतरही जगता आलं पाहिजे, बरं का. ते जगणं फार अवघड आहे मायबाप, फार अवघड आहे. कारण त्या म्हातारपणीच्या यातना ज्या आहेत ना, कोणाला आपलं बोलणं पटत नाही, वागणं पटत नाही, काय पटत नाही मायबाप. तेवढं जगणं, ते जीवनच जगणं फार अवघड आहे. ते जीवन जगण्याकरता ही कथा मार्गदर्शन आहे. काय करावं, काय करावं? चला, जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा मारेल ना त्याचं मात्र, जो अगोदर येईल त्याचं लग्न करण्यात येईल. मग आता मला सांगा, कार्तिकी तयार झाले, गणेशजी तयार झाले. प्रश्न पृथ्वी प्रदक्षिणाचा नव्हता, कारण कार्तिकचं वाहन काय? मोर. काय? मोर आहे. आणि माझ्या गणेशाचं उंदीर. किती पळणार आहे? तुरु 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 किती पळणार?
आणि गणेशानं त्या ठिकाणी माता पार्वतीला आणि भोलेनाथाला एका आसनावर बसवलं. प्रश्न आहे आता काय केलं बघा, काय केलं. तैनाथ पूजितो तोच प्रक्रांतोच पुनः पुनः एवं च कृतवान् सप्त प्रणामस्तु तथैव च. वाह, क्या बात है. ऐका बुद्धिमान, ऐका मायबाप. गणेशानं त्यांना आसनावर बसवलं. भगवान शंकर आणि माता पार्वती सारखं बघतात, गणेश काय करताय, गणेश काय करतोय, गणेश काय करतोय, गणेश काय करतोय. आणि आसनावर श्रद्धेनं बसवलं आणि गणेशानं त्यांच्या पाद्यपूजा केली. कोणाची? भगवान शंकर आणि माता पार्वतीची. बोलत नाहीये गणेश, चरणाशी बसलाय, पाद्यपूजा चालू आहे. आणि पाद्यपूजा झाल्यानंतर गणेशानं श्रद्धेनं हात जोडले रे मायबाप. आणि माता पित्याला सांगितलं फक्त स्थिर बसा. आणि माझ्या गणेशानं त्या ठिकाणी माता पार्वतीला आणि भगवान शंकराला एवं च कृतवान सप्त प्रणामस्तु. क्या बात है, क्या बात है. अरे गणेशानं त्या ठिकाणी स्थिर बसवलं, हात जोडले. अंतःकरणातून त्या ठिकाणी भगवान शंकर आणि माता पार्वतीला प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली. किती प्रदक्षिणा मारल्या तुम्ही ऐकलं ना शिवपुराण? किती मारल्या? एक मारली का? दोन मारली का? किती मारल्या? 7 मारल्या. किती मारल्या? 7. अरे 7 प्रदक्षिणा श्री गणेशानं मारल्या आणि भगवान शंकर पाहत होते. शिवजी म्हणतात, गणेशा गणेशा, अरे तू प्रदक्षिणा का केलीस, कशामुळे केलीस? आणि गणेशानं प्रदक्षिणा मारली. गणेशजी काय म्हणतात माता पार्वती महादेवाला, हा झाली माझी आता पृथ्वी प्रदक्षिणा. तुम्ही काय सांगितलं? एकच सांगितली, मी 7 मारल्या. किती मारल्या? तुम्ही किती सांगितली? 1. अहो महादेव, तात माता माते, अगं तुम्ही मला फक्त 1 प्रदक्षिणा मारायला सांगितली, मी 1 नाही मारल्या, मी 7 मारल्या. भगवान शंकर म्हणतात 7 मारल्या? आणि तू तर केव्हापासून आमच्या जवळच आहे, कुठं प्रदक्षिणा मारल्या? भगवान मारल्यात मी 7 प्रदक्षिणा मारल्या, पृथ्वी प्रदक्षिणा मारली. श्री गणेशजी म्हणतात, मला शास्त्र माहिती आहे हे भोलेनाथ, आणि तुम्ही ते शास्त्र जाणून आहात. ऐका पिताजी, आज श्री गणेश मंगलतेचा देवता माझे गणपती बाप्पा भगवान शंकराला सांगतात, हे येतात वेद शास्त्र धर्म हे सांगतोय. काय? मला सांगा, वेदानं धर्मानं शास्त्रानं काय सांगितलंय? आणि हे जे सांगितलंय हे सत्य. मी खोटं बोलत नाहीये, मी असत्य बोलत नाहीये, मी खरं बोलतोय. वेदाला विचारा, धर्माला विचारा, शास्त्राला विचारा, पुराणाला विचारा की आई वडिलाला प्रदक्षिणा मारल्यानंतर कोणतं फळ प्राप्त होतं. भगवान शंकरला प्रश्न केलाय. काय? मी सांगणार नाही तुम्हाला, मी तर 7 प्रदक्षिणा मारल्यात. काय बुद्धी आहे मायबाप, काय बुद्धी आहे. मला माहिती नाहीये, पण आता मी प्रदक्षिणा मारली आहेत. पण या प्रदक्षिणाचं, आई वडिलाला 7 प्रदक्षिणा मारण्याचं काय फळ आहे विचारा वेदाला. आई वडिलाला 7 प्रदक्षिणा मारण्याचं काय फळ आहे विचारा त्या शास्त्राला. आई वडिलाला 7 प्रदक्षिणा मारण्याचं काय फळ आहे विचारा धर्माला, विचारा त्या पुराणाला. वेद शास्त्र पुराण धर्म जेवढे तुम्ही निर्माण केलेत ना, हे माझे माते माझे वडील महादेव हे तात, विचारा त्या धर्माला. धर्म काय सांगतोय, वेद काय सांगतात, शास्त्र काय सांगताय? हे शास्त्र सांगतं मायबाप. का? भगवान शंकराने डोळे झाकले. गणेशाचं हे बुद्धिमतेचं बोलणं ऐकून भगवान शंकराला वा वा क्या बात आहे गणेशा. वेदाला विचारा, धर्माला विचारा, शास्त्राला विचारा. त्या ठिकाणी हे शास्त्र सांगते, जो कोणी आपल्या जन्मदात्या आई वडिलाला
त्या ठिकाणी 7 प्रदक्षिणा मारेल त्या व्यक्तीला 7 पृथ्वी प्रदक्षिणाचं फळ प्राप्त होईल, हे शास्त्र सांगतं. नाही शास्त्र सांगतं. जो कोणी अरे 1 प्रदक्षिणा मारेल, 1 पृथ्वी प्रदक्षिणा आहे, 1 पृथ्वी प्रदक्षिणा आहे. भगवान शंकर आश्चर्यचकित झाले माहिती. हे गणेशाचं दिव्य अलौकिक मंगलमय बोलणं ऐकून भगवान शंकर आणि माता पार्वती अतिशय आनंदित झाले. वा गणेश वा वा वा. म्हणून तर तुला बुद्धीचा दाता म्हणतात रे. बुद्धीचा दाता आहे तू गणेश. श्री गणेशजी असं म्हणतात, हे पिताजी मला शास्त्र माहिती आहे की माता पित्याची प्रदक्षिणा, माता पित्याची पूजा ही तुमची पूजा आहे. जो व्यक्ती माता पित्याची दररोज पूजा करतोय तीच पूजा भगवान शंकराची पूजा आहे. जो माता पित्याला त्या ठिकाणी पूजन करतोय, प्रदक्षिणा घालतोय, तीच भोलेनाथांची प्रदक्षिणा आहे, ती पूजा आहे. आणि जो माता पित्याला त्रास देऊन मंदिरात पूजेला जातोय ती पूजा नाही, सफल नाही आहे, महाघोर पाप आहे. तो लक्षात द्या माय बाप. हे पुराण काय सांगताय ऐका माता पिता. जो माता पित्याला घरी सोडतोय आणि तीर्थयात्रा करतोय